पोरांनो, उद्या म्हणजे 9 फेब्रुवारी 2025 रोजी इयत्ता 5वी आणि 8वीची शिष्यवृत्तीची परीक्षा आहे, स्कॉलरशिपची परीक्षा आहे. ठीक आहे. त्या परीक्षेसाठी आपण गेल्या वर्षीपासून कंटिन्यू अभ्यास करत आहोत आणि ती परीक्षा आपण उद्या देणार आहोत. ठीक आहे. मग ती परीक्षेची उत्तरपत्रिका कशी आहे, ती उत्तरपत्रिका मी तुम्हाला आज दाखवणार आहे. प्रश्नपत्रिका पण तुम्हाला दाखवणार आहे. मी ज्या वेळेस तुम्हाला सांगन की हे गोष्टी लिहून घ्या, त्या गोष्टी तुम्हाला लिहून घ्यायच्या आहेत. पहिल्यांदा पोरांनो, असं एक तुम्हाला प्रवेशपत्र दिलेलं असेल, ते प्रवेशपत्र तुम्ही डाउनलोड करायचं आहे, त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे. आणि प्रिंट काढल्यानंतर या ठिकाणी तुमच्या मुख्याध्यापकाने तुम्हाला सही पण दिलेली असेल. आता त्या ठिकाणी आहे आता म्हणजे आज तरी किमान तुम्ही ते सही घेतला असाल. इथं तुमची मुख्याध्यापकाची शिक्का आणि सही पाहिजे ह्या ठिकाणी. ते सगळ्यांच्या हॉल तिकीटवर असणार आहे. तुमच्याकडे हॉल तिकीट असेल तर ते काढून ठेवा, बघा. ठीक आहे. इथे या ठिकाणी तुम्हाला सही करायची आहे. सही तुमचीच करायची. आपली सही जी काही आपण परीक्षेचा फॉर्म भरताना जी सही केली आहे, जी सिग्नेचर केली आहे, ती सिग्नेचर करायची कायम. या ठिकाणी या हॉल तिकीटमध्ये. आता करायची का ते नाही, कुठं करायची ते शाळेत गेल्यानंतर, परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर करायचं आहे. परीक्षेचा पेपर तुमचा असणार आहे 11 वाजता. पहिला पेपर 11 ते 12:30 या वेळामध्ये पहिला पेपर असेल, म्हणजे 1.5 तास पेपर चालेल. आणि मग पेपर 11ला आहे, तर मग मी तिथं 11 वाजायला 5 मिनटं कमी असताना जातो, म्हणजे 10:55 जातो, असं कोणी समजायचं नाही. तुम्हाला किमान परीक्षा केंद्रावर 10 वाजता तिथं जायचंच आहे. किती वाजता? 10 वाजता. बघा इथं म्हटले, परीक्षार्थ्यांनी सकाळी 10 वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहावे. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही 10:30 गेलो तरी चालेल, पण 10 तरी मिनिमम तिथं तुम्हाला जायचं आहे, 10 मग आता तुम्ही 10लाच नाही तर त्याच्या आधी 9:30लाही तिथं तुम्ही पोहोचू शकता. तुमचं गाव किंवा घर जर शाळेपासून, परीक्षा केंद्रापासून जर लांब आहे, तर थोडं लवकर निघा. जे मी तुम्हाला नवोदयच्या परीक्षापूर्वी देखील सांगितलं होतं, थोडं लवकर निघायचं आहे आणि तुम्हाला तिथं पोहोचायचं आहे. 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, लवकर निघलं आणि हळूहळू गेलं तरी चालते. म्हणजे उशिरा निघायचं आणि फास्ट जायचं असं अजिबात करायचं नाही. हळूहळू जायचं, व्यवस्थित गर्दी असते. ही काही गाडी तुम्ही चालवणार नाहीत, पण पप्पालाही सांगायचं नाही, पप्पा हळू चालवा, काही नाही, आपण लवकर निघालेलो आहोत. लवकर म्हणजे किती वाजता घरून निघायचं, जर आता तुमच्या अंतरानुसार, तुमचं जर अंतर समजा 15 मिनटं लागणार असतील तुम्हाला पोहोचायला, तर किमान तुम्ही अर्धा तास आधी निघायचं. म्हणजे समजा आता माझं सेंटर मी असं समजतो की आहे तर आता समजा मी समजतो की KTHMला आहे नाशिकमध्ये, 5 किलोमीटर अंतरावर आहे, मला माहिती आहे, मी 15 मिनटात पोहोचतो. तर मी अर्धा तास आधी निघणार, म्हणजे मी 8:30ला घरून निघणार किंवा 9ला निघणार. ठीक आहे. 9 वाजता घरून निघणार, 9ला घरून निघणारच, 9ला आणि 9:30 मी तिथे पोहोचणार. त्याने 10ला म्हटले तर आपण अर्धा तास आधी पोहोचायचं आहे. तुमच्यासोबत काय काय असणार आहे, पहिल्यांदा तर ही प्रिंट असणार आहे तुमची, म्हणजे तुमची ॲडमिट कार्ड पहिलं असणार आहे. तुम्ही लिहून घ्या वाटल्यास. आवश्यक काय लिहिणार आहे तुम्ही, लिहायचं आहे, मी सांगतो तुम्हाला त्या गोष्टी लिहा. परीक्षेसाठी सोबत घ्यावयाच्या सब्जेक्ट काय आहे? काही सब्जेक्ट नाही आहे, लिहा. परीक्षेसाठी सोबत घ्यायच्या महत्त्वाच्या वस्तू सगळ्यांनी लिहायचं त्या. तिसरीचं असेल किंवा कणक पहिलीची असेल तिनं पण घ्यायचं आहे. लिहिलं? सर 1 मिनिट थांबा. लिहा.
चला या लिहा फास्ट लिहा थोडं. बघा पहिल्यांदा तुम्हाला पहिली वस्तू लिहायची, 1 नंबरला लिहायचे तुमचं ॲडमिट कार्ड. ॲडमिट कार्ड म्हणजे काय? हॉल तिकीट. हॉल तिकीट म्हणजे काय? प्रवेशपत्र. प्रवेशपत्र म्हणजे काय? ज्याच्यावर सगळी तुमची माहिती, प्राथमिक माहिती असते, म्हणजे तुमचा फोटो असतो, सही असते, कुठली परीक्षा आहे, किती वाजता कुठला पेपर आहे, हे सगळं ज्याच्यात असतं ते ॲडमिट कार्ड. ॲडमिट कार्ड घ्यायचं आहे. ठीक आहे. दुसऱ्या नंबरला तुम्हाला घ्यायचं आहे एक आधार कार्ड सोबत ठेवायचं आहे. ओरिजिनलही ठेवायचं आहे आणि त्याची एक झेरॉक्सही सोबत ठेवायची आहे आधार कार्डची. ठीक आहे. आज कुणाकडे जर झेरॉक्स नसेल तर ते उद्याही तुम्ही काढू शकता, जाता काढायचं आणि त्याची एक झेरॉक्सही ठेवायची. आधार कार्ड, झेरॉक्स आणि ओरिजिनल. झेरॉक्स आणि ओरिजिनल. ठीक आहे. 3 नंबरला तुम्हाला लिहायचं आहे पोरांनो, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला 2 पेन सोबत घ्यायचे आहेत. 3 नंबरला लिहा पेन. पेन किती असायचे सोबत? 2. एखादी खराब झाली काळा किंवा निळा, दोनही पेन घ्यायचे. 2 किंवा त्याला वाटलं 3 तर 3 घ्या. सर बॉल पेन ना? हो बॉल पेनच घेतो आपण. हां बॉल पेन तुम्हाला पेन मी दाखवला होता मागे, तोच तसाच पेन घ्यायचा आहे. दाखवला होता ना? आहे का तो आपल्याकडे? आता दाखवला असता आपण. तर तो पेन घ्यायचा हा रेनॉल्ड्सचा. ठीक आहे. सर माझ्याकडे आहे तो. यस सगळ्यांकडेच आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सगळेजण तेच पेन वापरतात. मीही मागच्या रविवारी माझा पेपर होता तर मीही तोच पेन वापरला होता. तो 2 पेना मी घेऊन गेल्या होत्या. भैयूच्याच घेऊन गेल्या होत्या. भैयूसाठी मी मागच्या नवोदयसाठी घेतल्या होत्या, त्याच पेना मी नेल्या होत्या. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे पाणी बॉटल. छानपैकी पाणी बॉटल. वॉटर ट्रान्सपरंट. क्या बात आहे. बॉटल असली पाहिजे ती ट्रान्सपरंट. हां तिथं कोणी काही म्हणो न म्हणो आपलं ट्रान्सपरंट बॉटल घ्यायची. ट्रान्सपरंट म्हणजे कोणती? ती नैसर्गिक ती aqua. हां ती तशी म्हणजे ट्रान्सपरंट म्हणजे त्यामध्ये पाणीच आहे हे दिसलं पाहिजे. बिस्लरी त्याच्यामध्ये पाणीच आहे हे तुम्हाला हे दिसलं पाहिजे त्यांना पण. नाही तर त्यांना असं वाटू शकतं की जर त्यातलं ट्रान्सपरंट नसेल तर त्यांना वाटतं की याच्यामध्ये कॉफया वगैरे यांनी भरून नेलेल्या आहेत पाण्याने, तर ह्याच्यामध्ये काहीतरी लिहून आणलेलं आहे असं त्यांना वाटू शकतं. म्हणून ट्रान्सपरंट बॉटल घ्यायची, पाणी बॉटल. ठीक आहे. 5 नंबरला घ्यायची तुम्ही सोबत पुरानो. 5 नंबरला तुम्हाला एक तुमच्याकडे असेल कंपॉस पेटी वगैरे असेल, म्हणजे त्यावर स्केल. हां आता हे कशाला लागणार आहे तर लागणार आहे पुढे मी सांगतो कुठे लागेल ते. तुम्हाला गणित सोडवत असताना, आकृत्या काढत असताना तिथं काही तुम्हाला लिहायचं नाही, पण तुम्हाला लागू शकतं ते सोबत असू द्यायचं. ठीक आहे. कंपॉस पेटी आहे का? असेल सोबत तर घ्यायची, नसेल तर काही हरकत नाही. नाही आता मला पप्पा लगेच कंपॉस पेटी घेऊन द्या असं कोणी करायचं नाही. असेल ठीक आहे, नसेल तरी काही हरकत नाही. कंपॉस पेटी तुम्हाला सोबत ठेवायची आहे, म्हणजे शक्यतो आपल्याकडे ती असते म्हणून ती ठेवायची. नसेल तर एक स्केल, मोठी स्केल पट्टी ती तरी सोबत तुम्हाला ठेवायची आहे. आणि ह्या वस्तू ज्या आम्ही सांगतोय त्या आता क्लास संपल्या लगेच काढायच्या आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये जिथं तुम्ही लवकर तुम्हाला दिसते त्या ठिकाणी ठेवायचे. हां नाहीतर ही आता काढू उद्या सकाळी, मग तुम्ही उठणार सकाळी 8:30ला, अरे मग आंघोळ करणार, मग तसंच निघून जाणार, ही त्या वस्तू इथंच राहणार, सरांनी सांगितलेलं फक्त ऐकलं होतं, मग तिथं गेल्यानंतर ते ध्यान येणार, असं काही करायचं नाही आहे. आता क्लास संपला की जेवायचं पण नाही, आधी ह्या वस्तू काढून ठेवायच्या. कळलं का? ह्या ज्या वस्तू म्हणतोय मी त्या सगळ्या वस्तू वर काढून ठेवायच्या, ज्या की तुम्हाला सगळ्यांना दिसल्या पाहिजेत. तुम्हाला दिसले पाहिजे, पप्पाला, मम्मीला, सगळ्यांना त्या वस्तू दिसल्या पाहिजे, त्या व्यवस्थित ठेवायच्या. त्याच्यावर काही पाणी पडणार नाही, त्याच्यावर काही तुम्ही खाल्लेलं अन्न वगैरे पडणार नाही, घाण होणार नाही, ह्याची काळजी घ्यायची. काय काय सर ते कपास झाले. हां कपास झाले ते सर. ठीक आहे ना भाऊ. हे घे कंपास. ठीक आहे. 6 नंबरला आता लिहा काय असणार आहे 6 नंबरला. बस ह्या 5. हां लेटर पॅड ना. हां पॅड ठीक आहे, असेल तर सोबत ठेवा. हां लिहून घ्या, लिहा. चला लिहा. लिहा 6 नंबर का 7? 6 नंबरला लिहा पॅड. लिहा फक्त पॅड लिहा. बस एवढ्या वस्तू तुम्हाला सोबत लागणार आहेत, या वस्तू सोबत ठेवायचं आहे. आणि
ज्याचं घरापासून अंतर जास्त असेल त्यांनी डबा पण सोबत ठेवायचा आहे, टिफिन. कारण तुमचे 2 पेपर असणार आहेत. नवोदयला फक्त 1 पेपर होता, स्कॉलरशिपचे 2 पेपर असतात. म्हणून शेवटचा लिहा, तुमच्या खाण्याची सोय बी असं सोबत असू द्या. टिफिन टिफिन लिहा. हां, टिफिनमध्ये मस्त जास्त भाकरी घेऊन जायचं नाही, नाहीतर पोळ्या 5-6 पोळ्या घेतल्या मस्तपैकी, पेपर झाला, 2-3 पोळ्या खाल्ल्या आणि मग पेपर लिहिताना झोप आली, असं काही करू नका. थोडंसं घ्या, 2-1 पोळी, ओके. 1.5-2 सर पोळी. काही टेंडी घेऊन जाता. हां, सर तुमच्याकडे तेलकट बाहेरचं काहीतरी खाऊन खाऊन जाताय आणि त्यांना तिकडे मळमळ होत राहतो. तुला झालं का तसं कधी? नाही, आमच्या शाळेतल्या टीचरांनी सांगितलं. ठीक आहे, तसं काही नाही. हां, तसं काही करू नका. तर हे टिफिन घ्यायचे आहे, टिफिन साधा टिफिन घ्यायचा आहे. जास्त काही साधी पोळी भाजी असं काहीतरी घेऊन जायचं आहे थोडं. नाहीतर वडापाव, समोसे असं काही घेऊ नका. तो म्हटलं आहे तसं तुमचं पोट दुखू शकतं, मग तुमची मनस्थिती खराब होऊ शकते. पोट दुखल्यानंतर तुमचं डोकं चालत नाही, काय आठवत नाही, असं काही होऊ शकतं. त्यामुळे साधी पोळी भाजी जे तुम्हाला पचेल असं घ्यायचं, ओके, टिफिनला. आणि सकाळी पण थोडं तुम्ही खाऊन निघलं तरी चालते. तुम्ही 8 वाजता निघणार आहेत ना, 8-8:30ला, 9ला निघणार आहे तर थोडंफार खाऊन निघलं तरी चालते. बस ह्या वस्तू तुमच्यासोबत तुमच्याकडे असणार आहेत. आता आपण पाहूया तुमचं हॉल तिकीट. हॉल तिकीटवर काय काय सूचना दिल्या ते बघा, तुम्हाला सांगतो. तर हॉल तिकीटमधल्या सूचना मी तुम्हाला आता सांगितल्यासारख्याच आहेत पोरांनो. कुठल्या कुठल्या, की तुम्हाला 10 वाजता की आपण त्यांनी बोलवले, पण आपण तिथं 9:30 वाजता पोहोचणार आहोत. चालेल ना? 9:30 वाजता तुम्ही पोहोचणार आहोत. सगळ्यांना तुमचा हॉल तिकीटचा सीट नंबर जो आहे ना, हा सीट नंबर पाठ असला पाहिजे. ठीक आहे? हा पाठ तरीही तुम्हाला हा लिहून ठेवायचे, छानपैकी लिहून, म्हणजे तिथं लिहायचं आहे. कुठं लिहायचं तेही सांगतो मी तुम्हाला आता. पण हा सीट नंबर तुमच्या लक्षात असू द्यायचा, तो तुम्हाला तिथं लिहायचा आहे. ठीक आहे? हा सीट नंबर. आता माझ्या शाळेतल्या मुलांकडून मी हा सीट नंबर पाठ करून घेतलं होतं. त्यांनी मला आजही म्हणून दाखवलं. ते तुम्हाला पाठ असला पाहिजे, कारण हा पहिला सीट नंबर आहे. असू द्या, पाठ असलं तर काही वाईट आहे का? पाठ असून ठेवायचं ते. ठीक आहे? हां? तर त्यानंतर तुम्हाला एक अर्धा तास आधी तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षागृहामध्ये ते सोडणार आहेत. हे तुम्हाला मी सगळं सांगणार आहे. बाकीचं काय टॅब, पुस्तक वगैरे असलं काही, कॉम्प्युटर, मोबाईल वगैरे सोबत काही घेऊन जायचं नाही. निळी किंवा काळी शाईचा पेन तुमच्याकडे असू द्यायचा आहे. त्यानंतर एक तुम्हाला उत्तरपत्रिका झाल्यानंतर एक त्यांना द्यावी लागते, एक तुमच्याकडे राहते ती. ठीक आहे? ह्या काही ह्याच्यामध्ये सूचना आहेत. असू द्या, हे प्रश्न या प्रवेशपत्रामधल्या ह्या सूचना आहेत, ह्या तुम्हाला सगळ्यांना आताच मी सांगितलेल्या आहेत, तुम्हाला माहीत पण आहेत. सर आता दुसरी गोष्ट, बोल बेटा. ते आन्सर म्हणजे आन्सर कॉपीचे कार्बन कॉपी पण देतात का? हो, तुम्हाला देतात. ते मी दाखवतो आता. ते दाखवणारच आहे. बघा इकडे. माईक बंद तुझा. बघा आता इथे तुम्हाला आन्सर की दाखवण्याच्या आधी तुम्हाला मी दाखवतो. 8वीचे किती जण आहेत आज? कोणी 8वीचं आहे का? 8वीचे किती जण आहेत? सर पार्थ. पार्थ आहे का आज? सर मी आहे का पार्थ? तू फक्त पार्थ एकच आहे का? हो आहे सर. ठीक आहे, ठीक आहे. हे बघा, आपण दाखवूया 8वीचा पेपर दाखवतो मी तुम्हाला पहिला. त्यानंतर दाखवू 5वीचा पेपर. काही पेपर वेगळा नसतो. असा हा पेपर तुम्हाला भेटणार आहे. हा 2024चा पेपर आहे. 6वी बघून घ्या, 5वीवाल्याने आणि कनक नाही, पहिलीवाल्याने बघून घ्यायचा. तर हा इथं गेल्या गेल्या या प्रश्नपत्रिका आधी तुम्हाला प्रश्नपत्रिका भेटते. तर ह्या सॉरी उत्तरपत्रिका भेटते आधी. ठीक आहे? तर प्रश्नपत्रिका भेटल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा हा बैठक क्रमांक टाकायचा आहे. तुमचा सीट नंबर जो मी सांगितला तो तिथं टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता हा पेपर कधी सुरू होतो ते तिथं माहिती असते. आणि याच्यामध्ये जे काही प्रश्न आहेत तुम्हाला माहिती आहे, तर मराठीचे एकूण 25 प्रश्न असतात. ते 25 प्रश्न शांत डोक्याने सोडवायचे आहेत. 75 प्रश्न आहेत आणि तुमच्याकडं वेळ आहे 1.5 तास, म्हणजे भरपूर वेळ आहे. शांत डोक्याने ही 25 प्रश्न सोडवायचे आहेत. 25 प्रश्न सोडवल्यानंतर पोरांनो, 25 प्रश्नाचे तुमच्यापैकी या 25 प्रश्नांपैकी तुमचे 22-23 प्रश्न बरोबरच येणार आहेत. ठीक आहे? तुम्ही चांगला अभ्यास केला असेल तर 22-23 प्रश्न बरोबरचे, 1-2 प्रश्न चुकतो, बाकी काही चुकत नाही. एक चुकतो म्हणजे जनरल सामान्य ज्ञानाचा एखादा प्रश्न चुकतो. 26 प्रश्नानंतर सुरू होतं तुमचं एक गणित. ठीक आहे? हे गणित सुरू होतं. गणिताला देखील जे आता ह्या गणितामध्ये बघा, आता समजा आपल्याला हा प्रश्न तुम्हाला येत नाही.
आता आपण काय हा सोडून घेणार नाही प्रश्न, पण हा समजा प्रश्न तुम्हाला येत नाही, मग तिथंच त्याला का येत नाही त्याच्याच मागं लागत बसायचं नाही. हे दुसरा प्रश्न सोडवायचा, तिसरा प्रश्न सोडवायचा. मग आता हे समजा हा प्रश्न आला नाही, 29वा प्रश्न बाबा समजला नाही आपल्याला काय आहे, काही कळलं नाही हां, पण मग हे सोडून द्यायचं. त्याच्या पुढचा प्रश्न सोडवायचा. कळतंय का? हां, जे प्रश्न येतात पोरांनो ते प्रश्न आधी तुम्ही सोडवून घ्यायचे. कळते का रे? आणि त्याच्यानंतर सर पण ते सोडले का नंतर असं हे होतं का आपण जे सोडलंय ते नाही, जे सोडले त्याला पण नाही करत. हा त्याला नाही करत म्हणजे वाघाचे पंजे. ठीक आहे का? बरोबर आहे. तुझं म्हणणं असं आहे की जे सोडले ते बाबा परत आपण ते न गोल करता ते कसं कसं होतं मी सांगतो ना ते आता उत्तरपत्रिकेमध्ये. जो ठेवलाय त्याला पण गोल करून टाकतो. तसं नाही करायचं. आपलं डोकं शांत जर असेल ना तसं होणारच नाही. ठीक आहे. म्हणून काय करायचं मग वाटलं तर तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये जो प्रश्न सोडवलाय त्याला टिक करा. तुम्ही टिक करू शकता. पेन्सिल असते तुमच्याकडे, पेन असते, त्या पेनाने टिक करा. समजा हा प्रश्न मी 33 नंबरचा प्रश्न सोडवला तर याला टिक करा तुम्ही. चालते की नाही? आता हा 34 नंबरचा प्रश्न बाकी आहे. मग ठीक आहे त्याला काही करू नका. मग डायरेक्ट 35 नंबरचा प्रश्न सोडवला याला टिक करा. आणि तुमच्या 8वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 2 प्रश्न असे असतात त्याचे उत्तर 2 असतात. 2 उत्तर असतात. त्या 2 प्रश्नांना 2 म्हणजे 2 पर्यायांना गोल करायचे असतात. मग त्यांना 2 पर्यायांना काय करायचं तुम्ही गोल करायचं आहे. कळलं का? हे 8वीच्या पोरांसाठी. 8वीच्या पोरांनी हे लिहायचं आहे. आणि 8वीचा हा एक पेपर आहे. त्यानंतर 5वीचा एक पेपर आहे. 5वीचा पहिला पेपर दाखवतो. पेपर सोडूनही घेतलेत आपण. घेतलेत नाही रे पोरांनो. ठीक आहे. हे 25 प्रश्न आहेत मराठीचे. 25 प्रश्न तुमचे पोरांनो ह्या 5वीच्या 25चे 25 प्रश्न तुमचे बरोबर यायला पाहिजे. एखादा प्रश्न चुकला तर हरकत नाही. 8वीचे थोडे अवघड राहतात म्हणून 2-1 प्रश्न तिथं आपण सोडले. पण मात्र इंग्लिश मीडियम असो की मराठी मीडियम असो, तुमचे मराठीचे जर असेल तर तुमचे 24 क्वेश्चन बरोबर आले पाहिजेत. येतातच. तेवढं काय टेन्शन घ्यायचं नाही. व्यवस्थित हळूवार सोडवायचं. मराठीचे हे आपल्या हातातले आहेत हां, आणि गणिताचे पण हातातलेच आहेत. पण हे व्यवस्थित थोडं लक्ष दिलं ना तर ते घाई करायची नाही. लगेच तुम्ही गोल करायला घाई करायची नाही. तुम्ही गोल करायला घाई केलं की समजायचं तो प्रश्न आपला जाणार आहे. थोडं थांबायचं, पॉज घ्यायचं, थोडा श्वास घ्यायचा. हां, ठीक आहे. हा प्रश्न आहे. मग पहिला उत्तर करतोय ना, थोडं बघायचं आणखी पुढं काय आहे का? दुसरा पर्याय बघून घ्यायचा. पर्याय दुसरी बघून घ्यायची. हे पर्याय बघून घ्यायचे आणि मग हां, कन्फर्म झालं ठीक आहे, मग करायचं. तुम्हाला गोल करण्याआधी 2 सेकंद तुमचे जाऊ द्या, पण चुकीचं गोल करू नका. येत असताना देखील जर चुकीचं गोल केलं तर लय वाईट वाटतं. तसं आपण करायचं नाही आहे. ठीक आहे. मग त्यानंतर गणिताचे प्रश्न असतात. गणिताचे प्रश्न तुम्हाला जे येतात ते सर्व सोडवायचे. येतात ते सोडवायचं, आले त्याला राईट करायचं. येतात ते सोडवायचं, आलं त्याला राईट करायचं. मग परत यायचं, परत तिकडे यायचं. आणि परत आल्यानंतर जेही प्रश्न आपले राहिलेत ते सोडवायचं फक्त. आणि आलाही नाही समजा तो प्रश्न आपल्याला, कळतंय का? जर प्रश्न तो आलाही नाही तर मग काय करायचं पोरांनो? तुम्हाला जो प्रश्न आला नाही तरी देखील हॅलो, आवाज येतोय का रे? हां, प्रश्न आता समजा शेवटच्या स्टेपला हा प्रश्न समजा उदाहरणार्थ समजू, हा प्रश्न तुम्हाला आलाच नाही, याचं उत्तर कळच नाही गेले, अरे काय समजच नाही गेले. मग आता काय करायचं? सोडून द्यायचं नाही. कुठलं पण एक आणि कुठलं पण एक मारत असताना ठीक आहे, शेवटी 3 किंवा 4 नंबरचा गोल करून यायचा. ठीक आहे. 3 किंवा 4 नंबरचा गोल करायचा आणि यायचा. किती नंबरचा आहे? आलाच नाही तर 3 किंवा 4. तुम्हाला वाटलं 3 तर 3 करा, 4 तर 4 करा. शक्यतो उत्तरं तिथे असतं गणिताचे. कळते का? ही आपली काहीतरी एक ट्रिक आहे. जर आलाच नाही तर बरं का, नाहीतर मग सगळे 3-4 गोल करून याल. हां, सरांनी सांगितलं 3 किंवा 4 गोल करायला. लगेच 3-4 गोल असं नाही करायचं भाऊ. अय, अरे समजतंय का? जर आलाच नाही तर त्यासाठी मला सांगितलेलं आहे. ठीक आहे. याच्या आणि कुणाला काय वाटते का? व्हिडिओ ऑन करा. त्याला व्हिडिओ ऑन करा. प्रांजली म्हणजे प्रांजली तुझा नंबर आला का? काही नाव तिचं अनुसया.
अनुराधा. ते नाव काय ते? तू व्हिडिओ ऑन कर रे बेटा. तुझं नाव काय? नाव काय? आवाज नाही येत आहे का? अरे आवाज येतोय का तुम्हाला? येतोय. हो हिला का नाही येत आवाज? तुझं नाव काय? अनुराधा आहे का प्रांजल आहे? अनुसया आहे? हॅलो, बोल ना तू. तुझं नाव काय? अनुराधा. तू अनुराधा. कोणत्या वर्गात आहे? 8वी. तू का बोलत नाही रे बेटा? कुछ प्रॉब्लेम है क्या बोलने को? नाही. मग तू क्लाससाठी बसली आहे का असं उभा आहे? नाही बसली. ठीक आहे. मग तुला आवाज येत नव्हता का? हा. आवाज येत नव्हता का? हो. तुझा NMMS मध्ये नंबर आला का? 5 झाले. मग तेच तर विचारायचं होतं. तुझं अभिनंदन करू ना आम्ही. किती मार्क आहे तुला? थँक्यू. किती मार्क आहे तुला? 80. वा, व्हेरी नाईस. पोरांनो 80. याच्यासाठी क्लॅप करा एकदा. खूप खूप अभिनंदन तुझं. आणि तू थँक्यू. 2-4 दिवस का नव्हती तू? आता तू 5 मी झालीस. लग्नाला गेलते. तुला 5 झालीस, तुला मी काय म्हणणार नाही आज. पण मात्र उद्या परवा म्हणतो तुला. हा, आज काय नाही बोलणार. ओके. आज तुझं खूप खूप कौतुक आहे. असेच तू यशाची शिखरं गाठत राहो. आणि आपलं तुझ्या आईवडिलांचं, तुझ्या गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं नव्हे महाराष्ट्राचं नाव तू आपल्या देशात करावं, अशा शुभेच्छा आहे तुला. याच्यानंतरच्या सगळ्या परीक्षा तू पास होशील यात मला अजिबात शंका नाही. कारण इथं जे आपल्याकडं आलेले आहेत ते सगळे हिरे आहेत आणि ते हिरे चमकणारे आहेत, याची मला गॅरंटी आहे. त्यामधला तू एक हिरा आहेस. कारण बहुत बहुत हुशार यहाँ पे लोग है. सगळेच हुशार आहेत. त्याच्यात म्हणजे तू एक आहेस. मी तुझ्या सरांचं स्टेटस बघितलं होतं आणि त्याच्यात मला तुझं नाव दिसलं. मग मी तिथं त्याला नाही अभिनंदन केलं. आणि आता म्हटलं सगळ्यांच्या पुढं तुझं आपण अभिनंदन करूया. ठीक आहे. बघा पोरांनो, NMMS ही परीक्षा ही पास झालेली आहे. आणि आत्ताच आपल्याकडे अनुराधा जॉईन झाली आहे. आता काही दिवस झाले, जास्त नाही दिवस झाले. पण तू आता इथून पुढं राहशील आपल्याकडे जॉईन. हां, कारण इथून पुढच्या ज्या आपण म्हणजे जे एक्झाम आहेत ना, त्याही तुला क्रॅक करायला सोपं जाईल. ठीक आहे. चलो, एकदा हिला म्हणा सर्वांनी, एकदा म्हणा बरं अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. काय नाव? अनुराधा. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन दीदी. अनुराधा खूप खूप अभिनंदन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. झालं का सर्वांचं? कॉंग्रॅच्युलेशन देऊन. सर्वांना थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. कोण राहिले का? कॉंग्रॅच्युलेशन. ठीक आहे. चलो, बहुत बढ़िया. आणि सर्वांतर्फे मी देखील तुझं अभिनंदन करतो. हां, या आता इकडे आपण शिकत आहोत पेपर. आता तुम्हाला उत्तरपत्रिका दाखवतो पोरांनो. उत्तरपत्रिका दाखवतो 5वीची आणि 8वीची पण काही सेमच असते ती. ठीक आहे. बघायची ना उत्तरपत्रिका? ठीक आहे. बघा पोरांनो, ही आहे उत्तरपत्रिका. अशीच असते. तुमची तिथं कुठल्या कुठल्या कलरमध्ये येऊ शकते ती. ही काही कलरमध्ये नाही आहे. ही अशी डाउनलोड केलेली आहे. आणि
कुठल्या तर महाराष्ट्र शासनाच्या साईटवरून ही डाउनलोड केलेली आहे. सेम अशी तुम्हाला उत्तरपत्रिका भेटते. या उत्तरपत्रिकेमध्ये जर तुम्ही बघितलं तर शेवटचा क्रमांक आहे 25, पहिला क्रमांक आहे 1. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 75, सॉरी मी 25 बोललो का, 75 75 एवढे प्रश्न आहे त्याच्यामध्ये. हो. याच्यामध्ये पहिले जे आहेत तर ते पहिले 25 प्रश्न तुमच्या पहिल्या पेपरला असतात. कसे कोणते प्रश्न असतात ते पहिला पेपर जर घेतला की इंग्लिश किंवा मराठी असतात आणि बाकीचे असतात गणित. आणि इंग्लिश मिडियम जर असेल तर पहिले इंग्लिश असतं. ठीक आहे. आणि मग बाकीचं असतं बुद्धिमत्ता, गणित दुसरा इंग्लिश आणि बुद्धिमत्ता असं असतं. ठीक आहे. तर हे सगळेच्या सगळे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. आणि या ठिकाणी बघा पोरांनो, तुम्हाला तुमचा या ठिकाणी तुम्हाला कुठलं इथे सीट नंबर कुठं लिहायची होती तर सीट नंबर कसं काय नाही सीट नंबर. ठीक आहे. हे बघा इकडे तर सही आहे, इथं खाली तुमची सही आहे. ती सही तुमच्याकडून ती करून घेतील. आणि सीट नंबरचं वर्तुळ कुठे आहे? तर ती प्रश्नपत्रिकेवर राहते ना. अरे भाऊ उत्तरपत्रिकेवर राहील ना. उत्तरपत्रिकेवर राहील ना ते. मग उत्तर सेंटर नंबर वगैरे आहे. सीट नंबर पण आहे ना खाली. कुठे? सीट नंबर. हे प्रश्नपत्रिकेचा कोड असतो. ABCD पैकी तुम्हाला एक गोल करायचा असतो. शक्यतो हे तुम्ही काही करू नका पोरांनो, बरं का. हे तुम्ही काही स्वतः करायचं नाही, ते तुम्हाला तुमच्याकडून करून घेतील. नाही केले मग तर मात्र मग हे तुम्हाला स्वतःही करायचं. इथं काय तुमचा प्रश्नपत्रिकेचा क्रमांक ABCD पैकी जे असेल ते लिहायचं. समजा ए लिहिला आणि हे वर्तुळ तुम्हाला रंगवायचं आहे. कळतंय का? हे वर्तुळ तुम्हाला असं हे रंगवायचं आहे व्यवस्थित. आता उत्तर हे प्रश्नपत्रिकेचे उत्तर रंगवत असताना, काही गोल रंगवत असताना, आता तुम्हाला म्हटलं मी की हा पहिला प्रश्न तिथं उत्तर प्रश्नपत्रिकेमध्ये सोडला, उत्तरपत्रिकेमध्ये आलो, त्याचा समजा पर्याय 3 असेल तर हे 3च रंगवायचं, व्यवस्थित 3 रंगवायचं. ठीक आहे. नाहीतर तिथं बघितलं 2 आणि इथं रंगवत आहे 3 असं केलं तर मात्र तुमचं उत्तर चुकून जातं. किंवा तुम्ही जर असं केलं की आता समजा प्रश्न दुसरा आहे, याच्यामध्ये असंच रंगवलं अर्धाच असं एवढा, तरी तुमचा तो तपासला जात नाही. म्हणून तो काय करायचे, गोल व्यवस्थित रंगवायचे. कळतंय का? व्यवस्थित पूर्ण तो गोल रंगवायचा आहे. ठीक आहे. दोन गोल रंगवायचे नाहीत, एकच गोल रंगवायचा आहे. जर तुम्ही असं आला हे पण रंगवतो म्हटला आणि तुम्हाला वाटलं अरे नाही रे याचं उत्तर 2 आहे, मग हे 2 दुसरा रंगवला तर काही फायदा नाही. तुमचं उत्तर काय होतं ते तुमचं तपासलं जात नाही, त्याला तुम्हाला मार्क भेटत नाहीत. कळतंय का? हां. आणि जे 8वीचे मुलं आहेत, 8वीला मात्र 2 ठिकाणी 2 प्रश्न असे येणार आहेत, त्याचे 2 गोल रंगवावे लागणार आहेत. 8वीला फक्त. 5वीवाल्याने येणार आहेत का 2 गोल रंगवायला? नाही. 5वीवाल्याने 8वीवाल्यांना असे प्रश्न 2 असणार आहेत की त्याचे उत्तरं 2 असणार आहेत. मग त्याने 2 गोल रंगवायचे. कळतंय ना? मग तुम्हाला असं वाटलं सरांनी तर म्हटलं की नाही एकच गोल रंगवाय. अरे मग 8वीवाल्यांना 2 रंगवायचे आहेत. प्रश्नच तसा दिलेला असतो, वाचायचं व्यवस्थित, की ते म्हणतात की कोणतेही 2 गोल 2 पर्याय रंगवा किंवा 2 पर्याय निवडा म्हणते ते. मग ते 2 पर्याय निवडायचं आणि 2 पर्यायाला काय करायचं, 2 म्हणजे हा 2च नाही, कुठलाही असू शकतो. मग हा 2 नंबर असेल, इथला 4 नंबर असेल, कुठलाही असतील ते, तसं काही नाही. 1 नंबर असेल किंवा हा 3 नंबर असेल, कुठलाही असेल, काहीच विषय नाही. कुठलेही 2 असतील ते 2 पर्याय तुम्हाला योग्य वाटतील ते तुम्हाला रंगवायचे आहेत. कळते? आणखी काही तुम्हाला आहेत का प्रॉब्लेम याच्यामध्ये? सांगा. सर, हां. प्रिंटिंग मिस्टेकचे मार्क्स भेटत आहे. प्रिंटिंग मिस्टेकचे मार्क भेटत आहेत नाही भेटत आहेत याची का माहिती तुला गरज पडली? तर प्रिंटिंग मिस्टेकचा पेपर यायचं वाटते का? यावं असं वाटते का? ते कशाला विचार करायचा आपण आपला अभ्यासाचा विचार करायचा ना. प्रिंटिंग मिस्टेक होईल नाही होईल तो बघून घेईल शासन. प्रिंटिंग मिस्टेक झाली तर सगळ्याला भेटेल, तुलाच एकट्याला थोडी भेटणार आहे तो. अरे प्रिंटिंग मिस्टेक झाली त्या रे बाबा यांना. काय नाव तुझं? काय भाऊ तुझं नाव? हां आरव. हां, हे आरवला द्या.
असं 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 आहे का, सगळ्यांना भेटतील ना भेटायचं तर, बरोबर आहे की नाही. त्यामुळे तो काय विचार करेन, प्रिंटिंग मिस्टेक झाली तर ते बघून घेईल शासन, प्रिंटिंग मिस्टेक झाली तर झाली, ते त्यांचं मार्क द्यायचं कटवायचं तर त्यांचा विचार करेल. अभ्यासाबाबत आपल्याला आणखी काही कोणाला शंका आहे का, पेपरबाबत व्हिडिओ ऑन करा सर्वांचे. अरे तुझा, तू आहेस का, पेपर आहे का तुला? हो. प्रिंटिंग मिस्टेकचा का प्रश्न पडला तुला रे? तुला प्रिंटिंग मिस्टेक झालेला पेपर या वाटायला का, पुढे फुकट मार्क भेटतील बॉस, हा है ना. बरं होईल आपल्याला प्रिंटिंग मिस्टेकचा आला पेपर तर मस्त फुकट मार्क भेटतील काही न लिहिता, हा असंच ना. हां ठीक आहे. आणखी पार्थ भाऊ,